नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय 17वा। जालंधरनाथ व राजा गोपीचंद यांची भेट। मैनावतीने कानिफापासून वचन घेऊन गोपीचंदाच्या मनातील भीती नाहीशी केल्यानंतर दुसरे दिवशी प्रातःकाळी गोपीचंद राजा नाथाच्या शिबिरास गेला व पायांवर मस्तक ठेवून हात जोडून उभा राहिला। तेव्हा कानिफाने राजास विचारिले की तू जालंधरनाथास कोणत्या जागी पुरून टाकिले आहेस ते ठिकाण मला दाखव। मग ती जागा दाखविण्यास राजा तयार झाला व ती जागा पाहून येण्यासाठी नाथाने आपल्या एका शिष्यास त्याच्या बरोबर पाठविले। स्थळ त्या शिष्यास दाखवून राजा परत आल्यानंतर कानिफाने राजास सांगितले की आता कोणत्या युक्तीने जालंधर महाराजांस कुपाबाहेर काढितोस ते सांग। हे ऐकून गोपीचंदाने प्रार्थना केली की महाराज या बाबतीत मला काहीच समजत नाही, मी सर्वस्वी तुम्हास शरण आहे। माता पिता गुरु त्राता सर्व तुम्ही आहात, मी आपला केवळ सेवक आहे। हा संबंध लक्षात आणून जसे विचारास येईल तसे करावे, असे राजाने अतिलीनतेने सांगितल्यानंतर कानिफाने त्यास सुचविले की राजा तुझ्या प्राणाचे रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ती सांगतो। प्रथम तू असे कर की सोने रूपे तांबे पितळ व लोखंड या धातूंचे 5 तुझ्यासारखे पुतळे तयार कर। हे ऐकून राजाने शिपाई पाठवून सोनार कासार लोहार अशा उत्तम कारागिरांना बोलावून आणले व त्यास पंचधातू देऊन हुबेहूब आपल्याप्रमाणे प्रतिमा करावयास सांगितले। त्या कारागिरांनी आपली सर्व कला व अक्कल खर्च करून सोन्याचे रुपयाचे तांब्याचे पितळेचे व लोखंडाचे असे गोपीचंद राजाचे 5 पुतळे तयार करून आणले। नंतर एक उत्तम दिवस व मुहूर्त व सर्व पुतळे घेऊन राजाबरोबर कानिफनाथ गुरुस पुरून टाकिले होते तेथे गेला। तेथे आपण काठावर बसून प्रथम सोन्याचा पुतळा मध्यभागी गोपीचंदाकडून ठेविला। त्यावेळी राजास सांगून ठेविले की तू कुदळी घेऊन खणावयास लाग आणि जालंधर गुरुने तुला नाव वगैरे विचारताच तू ते सांगून मोठ्या चपळाईने बाहेर निघ। ते ऐकून राजाने हातात कुदळी घेतली व कानिफाने चिरंजीव प्रयोग सिद्ध करून विभूती राजाच्या कपाळास लाविली। मग राजा मध्यभागी पुतळा ठेवून खाच खणू लागला असता आतून ध्वनी निघाला की खांचेवर जो कोण धाव घालीत आहे त्याने आपले नाव लवकर सांगावे। तो शब्द आतून निघाल्यानंतर गोपीचंद राजा आहे महाराज असे म्हणून राजा पटकन बाहेर सरला। गोपीचंद हे नाव ऐकताच जालंधरनाथाचा क्रोधाग्नी भडकून गेला। तो म्हणाला गोपीचंद असेल तर जळून भस्म होऊन जावो, असे मुखातून शापवचन निघताच सुवर्णाचा पुतळा तत्काळ जळून गेला। याच पद्धतीने दुसरे 4 पुतळे जालंधरनाथाच्या शापाने जळून भस्म होऊन गेले। शेवटी कानिफाच्या आज्ञेवरून गोपीचंद राजा पुन्हा खणावयास लागला असता तो आवाज ऐकून जालंधरनाथाने विचार केला की माझा क्रोधवानर समग्र ब्रह्मांड जाळून टाकणारा असे असता त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद या सपाट्यातून वाचला, ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे। यावरून परमेश्वर सहाय्य होऊन तो राजास रक्षित आहे यात संशय नाही। यास्तव आता राजा समर करू असा जालंधरनाथाचा विचार ठरून त्याने राजास विचारिले की अद्याप तू खणीत आहेस, तस्मात तू आहेस तरी कोण हे मला सांग। कानिफाने आपले नाव सांगून राजाचे नाव सांगितले आणि तो म्हणाला गुरुजी मी बालक कानिफा आहे, आपला शोध करून या ठिकाणी आलो आहे। माझे डोळे आपल्या चरणांकडे लागले असून ते माझ्या दृष्टीस केव्हा पडतील असे मला झाले आहे, म्हणून गोपीचंद राजा खान चोकरून आपल्यास बाहेर काढण्याची तजवीज करीत आहे। ते शिष्याचे भाषण ऐकून आतून ध्वनी उमटला की गोपीचंद राजा अद्याप तो जिवंत राहिला आहे, तर तो अमर होऊन जगामध्ये वास्तव्य करो, असा आशीर्वाद देऊन बाहेर काढण्याची आज्ञा केली। बहुत दिवस खाड्यात झाल्यामुळे जमीन घट होऊन गेली होती। सबब मोठमोठ्याने घाव घालावे लागले तेव्हा आतून शब्द निघाला की तुम्ही आता खणू नका, स्वस्थ असा। मग जालंधरनाथाने शक्रास्त्र जपून वज्रास्त्र काढून घेतले, तो माती दोहो बाजूस झाली। नंतर गुरु शिष्यांची नजरानजर झाली, त्यावेळेस कानिफाचा कंठ सद्दित होऊन त्याच्या डोळ्यातून आसवे गळू लागली। मग जालंधरनाथाने आपल्या शिष्यास पोटाशी धरून म्हटले की या समयी तू येथे होतास म्हणून राजा वाचला। इतक्यात गोपीचंद राजाने जालंधरनाथाच्या पायांवर मस्तक ठेविले, तेव्हा त्याने त्यास कवटाळून धरून त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेविला आणि आशीर्वाद दिला की प्रयाग्नीतून तू आता चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पृथ्वीवर राहा। मग मैनावतीने पाया होऊन सांगितले की महाराज लोभ्याचा द्रव्य ठेवा सांडल्यावर किंवा आंधळ्याची काठी नाहीशी झाल्यावर तो जसा चिंतेत होऊन खिन्न होतो तद्वत 11 वर्षे माझी दशा झाली होती। याप्रमाणे मैनावती भाषण करीत असता तिच्या नेत्रातून एकसारख्या पाण्याच्या धारा चालल्या होत्या। हे पाहून जालंधरनाथाने आपल्या हातांनी तिचे डोळे पुसून समाधान केले।
नंतर जालंधर गोपीचंदाच्या मुखावरून हात फिरवून त्यास म्हटले की तुझ्या मनात जे मागावयाचे असेल ते माग, मी देण्यास तयार आहे. राज्यवैभव भोगावयाचे असेल ते माग, मी देण्यास तयार आहे. राज्यवैभव भोगावयाचे असेल तर तसे बोल, योगमार्ग पाहावयाचा असेल तर तसे सांग. मी तुझ्या मर्जीनुरूप मागशील ते देण्यास तयार आहे. मी तुला अमर केले आहे, पण राज्यवैभव चिरकाल राहावयाचे नाही. कारण हे जेवढे वैभव दिसते आहे तितके सारे नाशिवंत आहे. जसा बोध करून त्यास विचार करण्यास सांगितले. त्यावेळी गोपीचंद राजाने मनात आणले की राज्यवैभव शाश्वत नाही. जालंधरनाथाची योग्यता विलक्षण प्रकारची असून तो चिरंजीव आहे. आज 11 वर्षेपर्यंत पुरून राहिला असता जसाच्या तसाच कायम. याच्या पुढे यमाची प्रतिष्ठा म्हटली म्हणजे खिसमतदाराप्रमाणे हात जोडून पुढे उभे राहण्याची. याच्या पुढे राजाचीही काय प्रौढी. तर आता आपणही ते अप्रतिम वैराग्य वैभव साध्य करून घ्यावे, हाच उत्कृष्ट विचार होय. असा त्याने मनाचा पूर्ण निग्रह करून जालंधरनाथास सांगितले की गुरु महाराज, पदार्थास अग्नीचा स्पर्श झाल्याने तो जसा अग्निमय होतो तद्वत आता मला तुमच्यासारखे करून सोडा. हे ऐकताच जालंधरनाथाने त्याची पाठ थोपटून त्यास शाबासकी दिली. मग आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कृपादृष्टीने त्याचा सर्व देह अवलोकन केला व कानात मंत्रोपदेश करून त्यास सनाथ केले. त्यावेळी राजास संसारातील सर्व पदार्थ अशाश्वत व नाशिवंत दिसू लागले. मग राजाने वडाचा चिक काढून जटांस लाविला, कौपीन लंगोटी परिधान केली, कानात मुद्रा घातल्या, शैलीकंथा अंगावर घेतली, शिंगी वाजविली, कुबडी फावडी हातात घेऊन नागपंथी म्हणविले. तसेच भस्माची झोळी काखेत व भिक्षेची झोळी हातात घेतली आणि गुरुच्या आज्ञेची वाट पाहत तो उभा राहिला. गोपीचंद राजा बैरागी झाल्याची बातमी गावातील लोकांस आणि अंतःपुरातील राजस्त्रियांस समजल्यानंतर जिकडे तिकडे सर्वत्र रडारड सुरू झाली. इकडे जालंधरनाथाने राजास तपश्चर्येस जावयास सांगितले. त्यावेळी त्याने राजास उपदेश केला की आपल्या 1800 स्त्रियांकडे भिक्षा मागावयास जा. भिक्षा मागताना शिंगी वाजवावी, माई भिक्षा घाल असे प्रत्येकीस म्हणावे. अशा रीतीने भिक्षेच्या मिशाने स्त्रियांची भेट घेऊन तपाकरिता निघून जावे. मग गुरुची आज्ञा शिरसामान्य करून गोपीचंद राजा स्त्रियांकडे भिक्षा मागावयाकरिता निघाला. राजास त्या स्थितीत स्त्रियांच्या धोखास भरती आली. त्यावेळी त्यांना इतके रडे लोटले की त्या झालेल्या कलोळामुळे ब्रह्मांड हलकलून गेले. राजाचे गुण स्वरूप आदी करून आठवून त्या दुसर शोक करू लागल्या. मुख्य राणी लुमावती व दुसऱ्या चंपिका करीती अशा साऱ्या स्त्रियांनी एकीमागून एक जवळ येऊन त्यास गराडा घालून वेढून टाकिले. त्या त्याची प्रार्थना करू लागल्या की ईश्वर सत्तेने जे वावयाचे होते ते झाले, पण आता येथेच राहून योगमार्ग चालवा, कोठेतरी दूर जाऊ नका. आम्ही विषय सुखाकरिता आपला छळ करणार नाही. तुमच्या मुखचंद्राकडे पाहून आनंद मानून राहू. हुकूम कराल तेथे पर्णकुटिका बांधून देऊ, तेथे खुशाल राहावे. आम्ही सेवा चाकरी करून आयुष्याचे दिवस सुखाने काढू. स्त्रियांनी त्यास तेथे राहण्याबद्दल फारच आग्रह केला, पण राजाने त्यांच्या भाषणाकडे बिलकुल लक्ष दिले नाही. उलट त्यांचा धिक्कार करून त्यांना दूर जायला सांगितले. परंतु मोहपाशाने गोवून टाकिल्यामुळे स्त्रियांना दूर जाववेना. त्या म्हणाल्या, पतिराज, अरण्यात आपणास एकटे राहावे लागेल. तेथे तुमच्याशी गोड गोड गोष्टी कोण करील? तेव्हा शिंगी कुबडी या मजेशी गोष्टी सांगतील, असे राजाने उत्तर दिले. त्यावर पुन्हा असेच काही प्रश्न केल्यावर राजाने त्यांस सांगितले, जमिनीचे आसन व आकाशचे पांघरून मला पुरेल. कुबडी व फावडी या माझ्या दोन्ही बाजूला निजतील. धुनी पेटवून थंडीचे निवारण करीन. व्याघ्रांबरावर वज्रासन घालून बसल्यानंतर शेकडो पुरुष, बायका व मुले तेथे हांजी हांजी करावयास तयार असतील. घरोघर माझी आईबापे, भाऊ बहिणी असतील, ती मजवर पूर्ण लोप करतील. कंदमुळाची गोडी षड्रसन्नाहून विशेष आहे. कौपीन फाटल्यावर इंद्रिय दमनाचा कानसोटा घालीन. जर ही अंगावर असलेली कंथा फाटली तर योग आचरून दिव्य कंथा परिधान करीन. सगुण निर्गुण या दोन्ही शिंगी व कुबडी कधीच फुटावयाच्या नाहीत. आगम निगम यांच्या तारा त्यांना बळकट आहेत, त्या कदापि तुटावयाच्या नाहीत. कुबडी फावडी जीर्ण झाल्यानंतर खेचरी भूचरी या दोन आदे विदे या दोन्हीकडे प्रकाशित राहतील व मीही तन्मय होऊन निरंजनी लक्ष लावून स्वस्थ निजेन. शेवटी मोक्ष मुक्ती या शैलीचे मी भूषण मिरवीन. असा बराच संवाद झाल्यावर राजाने भिक्षा घालावयास सांगितली असता मोहयुक्त होऊन त्या भेटावयास जवळ येऊ लागल्या. ते पाहून राजाने कुबडी फावडी त्यांना मारावयास उगारिल्या. ते पाहून मैनावती शिजवलेले अन्न घेऊन आली आणि म्हणाली, नाथा, ही भिक्षा घे.
मग गोपीचंद भिक्षा झोळीत घेऊन व मातोश्रीच्या पायावर मस्तक ठेवून जालंधरनाथाकडे गेला व झालेला सर्व मजकूर त्यास सांगता झाला। मागाहून मैनावती ताबडतोब आली, तिनेही तसेच सांगितले। मग 3 दिवसापर्यंत राजास जवळ ठेवून गुरुने त्यास परोपरीने उपदेश केला। शेवटी राजास तप करण्यासाठी बदरिकाश्रमास जाऊन लोखंडाच्या काट्यावर अंगठा ठेवून 12 वर्षे तप करण्याची आज्ञा केली। त्या क्षणीच गोपीचंद तिकडे जावयास निघाला। राजास बोलवावयास कोस 2 कोसपर्यंत कानिफा, जालंधर व प्रधानादी लहानथोर पुष्कळ मंडळी गेली होती। राजाच्या जाण्याने संपूर्ण नगर दुःखसागरात बुडून गेले। राजास लोमावतीच्या उदरी जन्मलेला एक मुलगा होता, त्याचे नाव मुक्तचंद। त्यास गोपीचंदाच्या राजसिंहासनावर लोकांनी बसविले। त्यास राज्याभिषेक स्वतः जालंधरनाथाने केला आणि प्रधान, सरदार आदी करून सर्वांना वस्त्रे अलंकार देऊन योग्यतेनुरूप सत्कार केला व त्याचे समाधान केले। मग अंतःपुरात जाऊन सर्व स्त्रियांचे समाधान केले व मुक्तचंद यास गोपीचंदाच्या ठिकाणी मानून समाधानाने राहावयास सांगितले। नंतर कानिफा व त्याचे शिष्या यांसह वर्तमान जालंधर 6 महिनेपर्यंत तेथे राहिला। त्याने आपल्या देखरेखीखाली त्या सर्व राज्याची नीट व्यवस्था लावून दिली। नवनाथ कथासार अध्याय 17वा समाप्त। ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः। ओम श्री नवनाथाय नमः। ओम श्री नवनाथ कथासार। नवनाथ कथामृत अध्याय 18वा। गोपीचंदाचे बहिणीच्या राज्यात आगमन, तिचा मृत्यू, गुरुकृपेने पुनः सजीवता। गोपीचंद राजा जालंधरनाथ गुरुजीच्या आज्ञेने वैराग्य घेऊन बदरिकाश्रमास तपश्चर्या करण्याकरिता निघाला। तो वाटेने जाताना भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवी। राजा बैरागी झाल्याची बातमी जो जो ऐके तो असा नीतिमान राजा पुन्हा होणार नाही असे म्हणून हळहळ करी। तो जेथे जेथे जाई तेथे तेथे त्यास राहण्याकरिता लोक अति आग्रह करीत, परंतु तो त्यांचे भाषण मनास न आणीता पुढे मार्गस्थ होई। हिंडता हिंडता काही दिवसांनी तो गौडबंगाल टाकून कौलबंगाल्या गेला। तेथे पौलपट्टण नगरात त्याची बहीण चंपावती राहत होती। तेथील तिलकचंद राजाची ती सून होय। तो राजाही गोपीचंद्राप्रमाणेच ऐश्वर्यवान होता। त्याच्या पदरी द्रव्याची अनेक भांडारेच्या भांडारे होती। अशा राजघराण्यात चंपावती ही सासुरवाशीण होती। नणंद, जावा, दीर यांना ती देवाप्रमाणे मानी। काळासारखा प्रतापी असा तिचा सासरा होता। सासू देखील मोठी वस्तात बायको होती। तेथे त्यांना हा गोपीचंदाचा वृत्तांत समजला, तेव्हा ती सर्व टीका करू लागली की गोपीचंद राजा षंढ खरा, याने राज्याचा विनाकारण त्याग केला आणि हा आता दारोदार भीक मागत फिरत आहे। मरण आले तरी बेहेत्तर, पण क्षत्रिय धर्म काय भीक मागण्याकरिता आहे? या नपुंसकाने जन्मास येऊन कोणते शौर्याचे कृत्य केले? कुळाला बट्टा मात्र लाविला, याने आमच्या तोंडाला काळे लाविले। लोकांमध्ये फटफचिती झाली। आता आपण काळे तोंड दाखवीत फिरत आहे, त्यापेक्षा हा वेडा पिसा जन्मताच मेला असता तरी चांगले झाले असते। अशा प्रकारची त्यांनी बहुत वल्गना केली, परंतु ही त्यांची भाषणे ऐकून चंपावतीस फार वाईट वाटे। तेव्हा नणंदा, जावा तिला जास्त लावून बोलू लागल्या। इकडे गोपीचंद फिरत फिरत त्याच नगरीत येऊन पोचला व पाण्याच्या आश्रयास बसून श्रीहरीचे गुणानुवाद गात बसला। तो गोसावी झाला होता तरी मोठा तेजस्वी दिसे। चंपावतीच्या काही दासी अकस्मात तिकडे गेल्या होत्या। त्यांनी त्यास पाहिले व लागलेच ओळखले। त्यांनी ही बातमी प्रथम चंपावतीस सांगितली व नंतर सर्वांच्या कानावर घातली। तेव्हा गोपीचंद तेथे आल्याने आमची फजिती होऊन लोक नावे ठेवतील म्हणून संतापून राजा तिलकचंद हवे तसे बोलू लागला। घरच्या मनुष्यांनीही यथेच्छ तोंडसुख घेतले। मग तिलकचंद राजाने घरात जाऊन सांगितले की आता गडबड करून फायदा नाही। तो घरोघरी भीक मागेल व हा अमक्याचा अमुक म्हणून लोक म्हणतील, तेणे करून आपलाच दुलौकिक होईल। तर आता त्यास गावातून आणून अश्वशाळेत ठेवा, तेथे त्यास जेवावयास घालून एकदाचा गावातून निघून जाऊ द्या। राजाने याप्रमाणे सांगितल्यानंतर दासींनी जाऊन गोपीचंदास सांगितले की चंपावतीला भेटण्यासाठी तुम्हास राजाने बोलाविले आहे। तेव्हा प्रथम त्याचा जाण्याचा विचार नव्हता, मग बहिणीला भेटण्याकरिता म्हणून तो त्यांच्याबरोबर गेला। त्यांनी त्यास राजाज्ञेप्रमाणे घोडशाळेत नेऊन ठेविले व गोपीचंदास आणल्याबद्दल राजास व राणीस जाऊन सांगितले। मग राणीने अन्नपात्र वाढून दिले, ते घेऊन दासीने त्यास अश्वशाळेत नेऊन दिले व चंपावती मागून भेटावयास येणार आहे म्हणून सांगितले। हे ऐकून गोपीचंद राजाने मनात आणले की मानपान पैक्याला असतो, आपण तर बैरागी झालो, आपणास शत्रुमित्र समान आहेत, आपल्या पुढे आलेल्या अन्नास पाठ देऊन जाऊ नये। विवेकाने असे विचार मनात आणून तो तेथे आनंदाने भोजन करू लागला।
गोपीचंद राजा जेवावयास बसल्यानंतर त्यास राजवाड्यातील स्त्रियांनी पाहून चंपावती सांडून दाखविले व निर्लज्जपणाने सोयऱ्याकडे येऊन घोडशाळेत भोजन करीत बसला, म्हणून तिच्या तोंडावर त्याची फारच निंदा केली. ती चंपावतीस सहन झाली नाही. ती तशीच त्यांच्यामधून निसटून घरात गेली व जीवावर उदार होऊन तिने खंजीर पोटात खुपसून घेऊन आत्महत्या करून घेतली. इकडे गोपीचंद राजाने दासीस सांगितले की माझ्या चंपावती बहिणीस इकडे घेऊन या, म्हणजे मी तिला भेटेन. तेव्हा त्या म्हणाल्या, ती सहसा यावेळेस येथे यावयाची नाही. आम्ही तिला तद्विजीने रात्रीच घेऊन येऊ व तुम्हास भेटवू. आता तुम्ही जाऊ नका, मर्जी असल्यास उद्या जावे. ते त्यांचे म्हणणे ऐकून रात्री चंपावती भेटेल म्हणून ते त्याने कबूल केले. मग दासी तेथून निघून राजवाड्यात गेल्या व चंपावतीस पाहू लागल्या. तो तिची ती भयंकर दशा झालेली पाहून त्या दुःखी झाल्या. त्यांनी लागलेच हे वर्तमान सर्वांस कळविले. तेव्हा घरची सर्व मंडळी धावून गेली. सर्वांनी रडून एकच गोंधळ केला. तिचे गुण आठवून ते रडू लागले व तिच्या भावास शिव्या देऊ लागले. पुढे भावाकरिता चंपावतीने प्राण दिला अशी बातमी थोड्याच वेळात सर्व शहरात प्रसिद्ध झाली. राजवाड्यात रडारड चाललेली ऐकून ती का चालली आहे असे गोपीचंदाने अश्वरक्षकांस विचारले. तेव्हा ते म्हणाले की गौडबंगालचा गोपीचंद राजा चंपावती राणीचा बंधू होय. तो राज्य सोडून बैरागी झाला व गावोगाव भीक मागत फिरत आहे. हे दुःख त्या राजाच्या बहिणीला सहन न होऊन तिने पोटात खंजीर खुपसून जीव दिला. ही दुःखदायक बातमी ऐकून गोपीचंद राजासही चंपावतीच्या मरणाचे फारच दुःख झाले व माझ्या येथे येण्यानेच हा सर्व अनर्थकारक परिणाम घडून आला असे वाटून तो चंपावतीचे गुण आठवून रडू लागला. मग चंपावतीचे प्रेत दहन करण्याकरिता राजवाड्यातील लोक घेऊन जाऊ लागले. तेव्हा गोपीचंदही प्रेताबरोबर चालला. जाताना त्याच्या मनात अशी कल्पना आली की जर ही गोष्ट अशीच राहू दिली तर जगात माझी अपकीर्ती होईल. यास्तव बहिणीचे प्रेत उठवावे व सोयऱ्यांनाही थोडासा आपल्या प्रतापाचा चमत्कार दाखवावा. योग घेतला म्हणून या लोकांनी मला तृणास्मान मानिले. यास्तव नाथपंथाचा प्रताप यांना प्रत्यक्ष दाखवावा. यांनी आमच्यात बिलकुल पाणी नाही असा ग्रह करून आमची मन मानेल तशी निंदा करून मानहानी केली. यास्तव नाथपंथाचा तडाखा दाखविल्या वाचून ठेविता कामा नये असा विचार मनात आणून तो स्मशानामध्ये प्रेताजवळ उभा राहिला आणि म्हणाला, मी सांगतो ते कृपा करून ऐका. तुम्ही प्रेत दहन करू नका. मी जालंधर गुरु सांडून प्रेत उठवितो. या प्रसंगी मी येथे असता भगिनीचे प्रेत वाया जाऊन दिले तर नाथपंथाची मातब्बरी ती काय. या त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. ते त्याची उलट कुचेष्टा करू लागले. मेल्यावर कोणी जिवंत होत नाही असे अनेक दाखले देऊ लागले. तेव्हा गोपीचंद म्हणाला, तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी, पण माझ्या गुरुचा प्रताप असा आहे की त्याची कीर्ती वर्णन करताना सरस्वती दमली. त्याने कानिफासाठी अवघे देव पृथ्वीवर आणले. मी त्यास घोड्याच्या लिटीच्या खाचेत परून टाकिले व 11 वर्षानंतर त्यास बाहेर काढिले, पण जसाच्या तसा कायम. तुम्ही 4 दिवस प्रेताचे रक्षण करा, म्हणजे मी गुरु सांडून बहिणीस उठवितो. पण त्याचे म्हणणे कोणी ऐकेना. लोकांनी प्रेत ठेवून चिता रचिली व ते अग्निसंस्कार करणार. इतक्यात गोपीचंद चितेवर बसून, मलाही भस्म करून टाका. माझे भस्म झाल्यानंतर जालंधर गुरुच्या कोपानं शांत व्हावयाचा नाही व तो हे समग्र नगर पालथे घालून तुम्हा सर्वांची राखरांगोळी करून टाकील असे सांगू लागला. गोपीचंदाची अशी भाषणे ऐकून तिलकचंद रागावला व म्हणाला, गुरुच्या प्रतापाची एवढी प्रौढी वर्णन करीत आहेस तर आम्हास चमत्कार दाखीव. आम्ही 4 दिवस प्रेत जतन करून ठेवितो. मग प्रेत खात्रीने उठविण्याचे त्याने कबूल केल्यानंतर गुरुस दाखविण्यासाठी प्रेताचा डावा हात तिच्या सासऱ्याच्या हुकुमावरून नवऱ्याने काढून दिला. तो घेऊन गोपीचंद गुरुस आणण्यासाठी गौडबंगाल्यात जावयास निघाला. तो बराच लांब गेल्यावर इकडे यांनी प्रेत दहन केले. गोपीचंद सुमारे 5 कोस गेला असेल. इतक्यात हा सर्व प्रकार जालंधरच्या लक्षात आला व गोपीचंद आल्यास घोटाळा होईल म्हणून तो स्वतः तिकडे जावयास निघाला. त्यावेळी त्याने प्राणास्त्राची विभूती कपाळास लाविली. पृथ्वीवर नैषध राजपुत्रा वाचून या अस्त्राची कोणास माहिती नव्हती. हे अस्त्र जालंधरास मिळाले होते. ते लावल्याबरोबर एका निमिषात तो 100 कोस गेला व गोपीचंदास भेटला. तेव्हा गोपीचंदाने जालंधराच्या पाया होऊन सर्व मजकूर सांगितला. तो ऐकून चंपावती उठविण्याचे गुरुने आश्वासन दिले आणि त्यासह पौलपट्टणास जाऊन राजवाड्यात सर्व मंडळी शोक करीत होती तेथे प्रवेश केला. या उभयताच पाहताच तिलकचंद पुढे झाला. त्याने जालंधरनाथाच्या पाया होऊन त्यास कनकासनावर बसविले व आपण पुढे उभा राहिला. त्याने केलेला आदर सत्कार केवळ कुभावाचा होता. ही त्याची मानभावी करणी जालंधरनाथाच्या लक्षात येऊन गेली. मग तो म्हणाला,
राजा, चंपावतीचे तेज या घरात लोपून गेले. या घरात ती शोभत नाही असे बोलून त्याने गोपीचंदापासून तिचा हात मागून घेतला. मग संजीवनी मंत्र म्हणून भस्म हातास लाविले आणि हाक मारिली. त्यासरशी चंपावती उठली व जालंधरनाथाच्या पाया पडली. शुक्राचार्याने कचास उठविले, तद्वत जालंधरनाथाने चंपावतीस उठविले. ते पाहून सर्व मंडळी प्रेमपूर्वक नाथांच्या पाया पडली. तरी सुद्धा ते प्रेम स्मशानातल्या क्षणिक वैराग्याप्रमाणे होते. मग जालंधरनाथ उठून जावयास निघाले. तेव्हा तिलकचंद राजाने पाया पडून प्रार्थना केली की, महाराज, मी पतित आहे. राज्यवैभवाने उन्मत्त होऊन गोपीचंदाचा छळ केला, तरी आता माझ्या अन्यायाची आपण मला क्षमा करावी. या बालकाचे अन्याय उदरामध्ये साठवावे असे बोलून त्याने पायांवर मस्तक ठेविले आणि ती रात्र राहण्याकरिता तो प्रार्थना करू लागला. मग जालंधराने तेथे एक रात्र राहण्याचा बेत केला. तेव्हा जालंधराने चंपावतीकडून स्वयंपाक करविला. तिला तिच्या भरतारासह आपल्या पंक्तीस जेवावयास बसविले व तिला अनुग्रह देऊन नाथपंथी केले व आपला उच्छिष्ट ग्रास देऊन तिला अमर केले. मग भोजन होऊन विडा खाल्ल्यानंतर जालंधरनाथाने राजास सांगितले की, गोपीचंद राज्य सोडून तपश्चर्येस जात आहे. याचा मुलगा मुक्तचंद अज्ञान आहे, म्हणून त्याच्या राज्यावर तुमची देखरेख असू द्या. तुमचा प्रताप जगास ठाऊक आहे, म्हणून कोणी शत्रू उठणार नाही. मीही येथे 6 महिने राहून बंदोबस्त करून देईन, परंतु त्यापुढे माझे राहणे वावयाचे नाही, म्हणून तू त्यास लागेल ती मदत देऊन त्याचे संरक्षण कर. ती आज्ञा राजाने मनापासून मान्य केली. मग ती रात्र तेथे राहून दुसरे दिवशी दोघेही मार्गस्थ झाले. गोपीचंद जालंधरच्या पाया होऊन तीर्थयात्रेत व जालंधरनाथ हेळापट्टणास गेला. त्यावेळी राजा उभयतांस पोचवावयास गेला होता. गोपीचंद राजा बदरिकाश्रमास जाऊन तपश्चर्या करू लागला. जालंधरनाथ हेळापट्टणास 6 महिने राहून मुक्तचंदास अनुग्रह देऊन कानिफासह वर्तमान फिरत फिरत 12 वर्षांनी बदरिकाश्रमास जाऊन गोपीचंदास भेटला. त्याच्या तपाचे उद्यापन करावयासाठी सर्व देवांना आणले होते. तेथे त्याने त्यास सर्व विद्या शिकविल्या व पुनः दैवते आणून वर देवविले. नवनाथ कथासार अध्याय 18 समाप्त. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. ओम श्री नवनाथाय नमः. नवनाथ कथासार. नवनाथ कथामृत अध्याय 19. कलिंगा गणिकेबरोबर गोरक्षनाथाचा स्त्रीराज्यात प्रवेश, मारुतीशी युद्ध. जेव्हा कानिफा व गोरक्ष यांच्या भेटी झाल्या, तेव्हा तो गुरुच्या शोधास का फिरतोस? तुझा गुरु मच्छिंद्रनाथ तर स्त्रीराज्यात मौजा मारीत आहे असे गोरक्षास कानिफाने सांगितले होते. ते ऐकून गोरक्ष स्त्रीराज्यात जावयास निघाला व त्या सीमेपर्यंत येऊन पोचला. नंतर त्याच्या मनात अनेक विचार येऊ लागले. ते तर कशा प्रकारचे की, ज्या ठिकाणी गुरुराज आहेत त्या ठिकाणी वैभव काही कमी नसावयाचे, परंतु ख्याली खुशालीत गुरुजी पडल्यामुळे मला ओळखतील की नाही हीच भ्रांती आहे. अशा प्रकारचे अनेक तर त्याच्या मनात आले. त्यावेळी कलिंगा या नावाची एक वेश्या आपल्या परिवारासह स्त्रीदेशात जात होती. ती रूपवती असून नृत्यगायनात अप्सरा, गंधर्व यांना लाजविण्याइतकी हुशार होती. तिची व गोरक्षनाथाची मार्गात गाठ पडली. मग तो तिच्याजवळ जाऊन तिला तिचे नाव, गाव व कोठे जावयाचे हे विचारू लागला. तेव्हा ती म्हणाली, मला कलिंगा असे म्हणतात. मी स्त्रीराज्यात जात आहे. तेथे मैनाकिनी या नावाची स्त्री राज्यकारभार करीत असते. तिला मी आपली नृत्यगायन कला दाखवून वश करून घेणार आहे. तिची मर्जी प्रसन्न झाली म्हणजे ती मला पुष्कळ द्रव्य देईल. ते कलिंगेचे भाषण ऐकून तिच्याच संगतीने गोरक्षनाथाने स्त्रीराज्यात जाण्याचा बेत ठरविला. तिच्याबरोबर आपणास राजगृहात जाता येईल व मच्छिंद्रनाथ गुरुचाही पक्का तपास लागेल हा त्याचा विचार होता. त्यावरून त्याने तिच्याजवळ गोष्ट काढली की, कृपा करून मला समागमे न्याल तर बरे. माझ्या मनातून तुमच्याबरोबर यावे असे आहे. हे ऐकून ती म्हणाली, तुमच्या अंगात कोणता गुण आहे? तेव्हा गोरक्ष म्हणाला, मला गाता येते व मृदंगही वाजविता येतो. मग तिने त्यास सांगितले की, तुमच्या अंगचा गुण प्रथम येथे दाखवा. तेव्हा त्याने आंब्याच्या झाडाखाली बसावयास घातले व तिने सारंगी, मृदंग वगैरे सर्व साज त्याच्या पुढे आणून ठेविले. मग गोरक्षनाथाने गंधर्व प्रयोग मंत्र म्हणून भस्म कपाळावर लाविले व ते चोहीकडे फेकून गावयास बसला. तेव्हा झाडे, पाषाण ही सुद्धा सुस्वर गायन करू लागली व वाद्ये वाजू लागली. हा चमत्कार पाहून कलिंगेने तोंडात बोट घातले. तिला तो त्यावेळी शंकरासारखा भासू लागला, जो मनुष्य, झाडे, दगड यांच्यापासून गंधर्वाप्रमाणे सुस्वर गायन करवित आहे. त्याला स्वतः उत्तम गाता वाजविता येत असेल यात आश्चर्य कोणते?
त्याच्या अंगचा गुण पाहून तिला अत्यानंद झाला व आपण त्याच्या संगतीत राहण्याचा निश्चय करून ती त्यास म्हणाली की महाराज, गुणनिधे, आपल्यापुढे माझी काहीच प्रतिज्ञा चालावयाची नाही, असे बोलून ती त्याच्याबद्दल सर्व विचारपूस करू लागली। तेव्हा गोरक्षनाथ गहन विचारात पडला। त्याने तिला नाव न सांगण्याचा बेत केला, कारण त्याचा पुढील कार्यभाग साधावयासाठी याला नाव गुप्त ठेवावयास पाहिजे होते। यास्तव त्याने तिला पूर्वडाम असे आपले नाव सांगितले। मग तिने तुमच्या मनात कोणता हेतू आहे म्हणून विचारिले। त्यावर तो म्हणाला, विषयसुखाविषयी मी अगदी अज्ञानी आहे व ते मला नको, पण पोटाला मात्र एक वेळेस घालीत जा, या वाचून माझी दुसरी काहीच इच्छा नाही। गोरक्षनाथाचे ते भाषण ऐकून कलिंगा म्हणाली, महाराज, आपण म्हणता त्याप्रमाणे तद्विज होईल, पण मुख्य अडचण अशी आहे की तुमच्या मनात स्त्री राज्यात जावयाचे आहे, पण त्या देशात पुरुषाचे जाणे होत नाही। ते ऐकून पुरुष तेथे न जाण्याचे कारण गोरक्षाने तिला विचारिले। तेव्हा ती म्हणाली, मारुतीच्या भुभुकाराच्या योगाने सर्व स्त्रिया गरोदर होतात, तो तेथे मरावयाचाच। यास्तव तेथे तुमचा कसा निभाव लागेल याचा मला मोठा संशय आहे। तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, मारुती मला काय करणार आहे? त्याच्या भुभुकारापासून मला काही एक इजा व्हावयाची नाही, तू हा संशय मनात अजिबात आणू नको, असे बोलून तो तेथून उठला। मग कलिंगा रथात बसल्यावर गोरक्षनाथ तिचा सारथी झाला व त्याने घोड्याचे दोर हातात धरिले। प्रथमारंभी त्याने वज्रास्त्र, स्पर्शास्त्र, मोहनास्त्र व नागास्त्र यांची योजना केली। त्याने त्यास बिनहरकत स्त्रीराज्यात प्रवेश करता आला। पुढे अस्तमान झाल्यामुळे ते चिन्नपट्टण गावी वस्तीस राहिले। तेथे भोजन झाल्यानंतर सर्वांनी शयन केले। नंतर सुमारे प्रहर रात्री संधान नाहीसा होऊन स्वच्छ चांदणे पडले। इकडे मारुती सेतुबंध रामेश्वराहून स्त्रीराज्यात जावयास निघाला। तो सीमेवर येताच गोरक्षनाथाने भारून ठेविलेले 4 अस्त्रातून प्रथम वज्रास्त्र येऊन उदरात बसले। एवढा वज्रशरीरी मारुती, पण त्या अस्त्राच्या झपाट्या सरसा मूर्छित होऊन धाडकन जमिनीवर पडला। तेव्हा स्पर्शास्त्राने त्यास जमिनीवर खिळवून टाकिले, तेणेकरून त्यास हलता चालता येईना। त्यानंतर मोहिनी अस्त्राचा अंमल बसला। शेवटी नागास्त्रामुळे प्रत्यक्ष शेष येऊन त्यास वेढा देऊन बसला। नागास्त्राच्या वेष्णाने मारुती फारच विकल होऊन पडला। अशा 4 अस्त्राचा त्याच्यावर मारा झाल्याने त्याचे काही चालेनासे झाले। तो काही वेळाने मरणोन्मुख झाला व आपण आता वाचत नाही असे त्यास वाटू लागले। तो वारंवार सावध होई व बेशुद्ध पडे। आता अंतकाळी श्रीरामाचे स्मरण करावे असा विचार करून त्याने श्रीरामचंद्राचे स्तवन केले। त्यामुळे श्रीराम तत्काळ धावून गेले व मारुतीची ती कठीण अवस्था पाहून त्यांना कळवळा आला। मग रामाने पाकशा अस्त्राच्या योगाने वज्रास्त्र काढून घेतले। विभक्तास्त्राच्या योगाने स्पर्शास्त्राचेही निवारण केले व शेषास काढून घेऊन मोहिनी अस्त्राचेही निवारण करून रामाने मारुतीस त्या संकटातून सोडविले। मग मारुती सावध होऊन रामाच्या पाया पडला व हात जोडून म्हणाला की रामा, अशी प्राण घेणारी ही प्रखर अस्त्रे आहेत। आज माझा प्राण गेलाच होता, पण तू धावत येऊन मला जीवदान दिलेस म्हणून वाचलो। प्रभो, तुझे उपकार माझ्याने कदापि फिटावयाचे नाहीत, असे म्हणून मारुती रामाच्या पाया पडला। त्यास रामाने पोटाशी धरिले व असा तुला हात दाखविणारा शत्रू कोण आहे म्हणून विचारले। तेव्हा मारुती म्हणाला, सांप्रतकाळी माझ्याशी शिरजोडपणा दाखविणारा क्षत्रिय कोणी राहिलेला नाही, परंतु नाथपंथाचे लोक तूर्त प्रबळ झालेले आहेत। त्या 9 नाथांपैकी कोणी येथे आला असावा। आजकाल ते अजिंक्य असून पृथ्वीवर निर्धास्तपणे संचार करीत आहेत। ते मारुतीचे भाषण ऐकून रामाने त्यास सांगितले की नाथपंथाचे लोक हल्ली प्रबळ झाले असून ते अनिवार्य आहेत, परंतु ते माझे पूर्ण भक्त आहेत व माझी त्याच्यावर पूर्ण कृपा आहे। यास्तव तू आपल्या बळाचा अभिमान मिरवून त्यांच्या वाटेस जाऊ नको, असा मारुतीला बोध करून कोणत्या नाथाचे हे कृत्य म्हणून अंतर्दृष्टीने पाहिल्यानंतर हे गोरक्षनाथाचे असे रामाच्या ध्यानात आले। मग मारुतीला रामाने सांगितले की हरिनारायणाचा अवतार जो गोरक्षनाथ तो आला आहे व हा प्रताप त्याचाच आहे। मग मारुतीने रामाला सांगितले की त्याने हे संधान करून स्त्री राज्यात संचार केला आहे, त्याच्या दर्शनास चलावे। त्याची भेट घेऊन मला त्याच्यापासून एक मोठे कार्य करून घ्यावयाचे आहे। हे ऐकून त्याच्याशी तुझे असे कोणते काम आहे म्हणून रामाने विचारले असता मारुतीने मच्छिंद्रनाथाची मूळारंभापासून सर्व हकीकत सांगितली। नंतर तो म्हणाला, त्या मच्छिंद्रनाथास हा गोरक्ष आता घेऊन जाईल। यास्तव त्यास गोड गोड बोलून अनुकूल करून घ्यावे, म्हणजे तो त्यास नेणार नाही। तेव्हा रामाने म्हटले की चल, तुझे काम आहे। यास्तव मीही युक्तिप्रयुक्तीच्या 2 गोष्टी सांगेन व होईल तितकी खटपट करीन, असे बोलून दोघेजण निघाले। ते मध्यरात्रीच्या सुमारास चिन्नापट्टणास जाऊन पोचले।
त्यावेळी सर्वत्र सामसूम झाली होती. हे दोघे ब्राह्मणाचे रूप घेऊन गोरक्षनाथाजवळ गेले. त्यावेळेस तो निवांत ध्यान करीत बसला होता. त्यास नमस्कार करून हे दोघेजण त्याच्याजवळ बसले. मग आम्ही षडशास्त्री ब्राह्मण आहोत असे बोलून गोरक्षनाथाची पुष्कळ स्तुती करू लागले. नंतर आमच्या मनात एक हेतू आहे, तो पूर्ण करावा असे मारुतीचे भाषण ऐकून कोणते काम आहे ते कळवावे म्हणून गोरक्षनाथाने त्यास विचारले. त्यावेळी ते म्हणाले, मी कार्य करून देतो असा प्रथम भरवसा देऊन वचन द्या, म्हणजे आमचा हेतू सागू. हे ऐकून गोरक्षनाथाने मनात आणले की हे मजपाशी काय मागणार आहेत. शिंगी, सारंगी, कुबडी, फावडी, शैली, भोपळा ही काय ती संपत्ती आमच्याजवळ आहे. ह्या वाचून आमच्यापाशी तर काही नाही. असे असता हे आमच्याजवळ काय मागणार नकळे. असा विचार करीत असता दुसराही एक विचार त्यांच्या मनात आला की आता मध्यरात्र उलटून गेली असता यावेळी या स्त्रीराज्यात पुरुष आले कसे. तर हे सहसा मनुष्य नसावे, कोणीतरी स्वर्गात राहणारे देव असावे. अशी त्यांच्याबद्दल अटकळ करून मग त्यांच्या कामाबद्दल विचार करून पाहू लागला. तो काहीच त्याच्या लक्षात येईना. मग आपण ज्या कामासाठी आलो त्याखेरीजकडून त्यांचे म्हणणे कबूल करण्यास हरकत नाही असा विचार करून तो त्यांना म्हणाला की महाराज, आपण विप्र म्हणता, पण येथे येण्याची त्यांची छाती नाही, तरी आपण कोण आहात हे मला प्रथम सांगा. असे बोलून त्याने लीनतेने त्यांच्या पायावर मस्तक ठेविले. तेव्हा ह्यास आता ओळख द्यावी असा रामाने विचार केला. त्यास मारुतीचाही रुकार मिळाला. मग रामाने आपले स्वरूप प्रगट करून त्यास पोटाशी धरून मच्छिंद्रनाथास न नेण्याबद्दलचा मारुतीचा हेतू त्यास कळविला व मारुतीने मैनाकिनीला वचन दिले आहे म्हणून तू त्याला नेऊ नये, हा ह्याचा हेतू तू पूर्ण कर म्हणून कळविले. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, आम्ही योगी, आम्हास हे कर्म अनुचित होय. यास्तव हे वगळून दुसरे पाहिजे ते मागा मी देतो, पण यापुढे मच्छिंद्रनाथास येथे ठेवणार नाही हे खचित. आपण याबाबतीत मला अगदी वीट घालू नका म्हणून गोरक्षनाथाने धडकावून उत्तर दिले. तेव्हा मारुतीस राग येऊन तो युद्ध करण्यास तयार झाला. ते पाहून रामाने मारुतीचे सांत्वन करून त्या दोघांमध्ये होणारा तंटा मिटवून गोरक्षनाथास पोटाशी धरिले. गोरक्षनाथ रामाच्या पाया पडला. नंतर श्रीराम आणि मारुती आपापल्या स्थानी गेले. नवनाथ कथासार अध्याय 19 समाप्त. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. ओम श्री नवनाथाय नमः. श्री नवनाथ कथासार. नवनाथ कथामृत. अध्याय 20. मैनाकिनीचे पूर्वचरित्र, गोरक्षनाथाचे तबलावादन व गुरु मच्छिंद्रनाथाची भेट. पुढे मारुतीने लहान रूप धारण केले व श्वरुंग मुरुडास जाऊन गुप्त रूपाने राजवाड्यात प्रवेश केला. त्यावेळी राणी पद्मिनी मैनाकिनी आपल्या मंचकावर स्वस्थ निजली होती. तिच्या दासी वगैरे दुसरे कोणी जवळ नाही असे पाहून मारुती तिच्या महालात जाऊन मंचकावर बसला. त्याने राणीचा हात धरिला तेव्हा ती जागी झाली व मारुती तिच्या दृष्टीस पडला. त्यासरसे तिने त्याच्या पायांवर मस्तक ठेविले. असो, त्या राणीला तिलोत्तमा, मैनाकिनी व पद्मिनी अशी 3 नावे होती. ही 3 नावे पडण्याची कारणे अशी की सिंहलद्वीपामध्ये पद्मिनी स्त्रियात ही मैनाकिनी स्त्री फारच सुंदर होती. तिच्यासारखी रूपवती दुसरी नव्हती. एके दिवशी ती सहज आकाशाकडे पाहत असता त्यावेळी विमानात बसून जात असलेल्या वसूचे दोतर एके बाजूस होऊन विषयदंड विमानाच्या गवाक्षद्वारातून मैनाकिनीच्या पाहण्यात आला. तेव्हा तिला हसू आले. हे पाहून तो तिला म्हणाला, माझ्याविषयी तुला प्रीती उत्पन्न झाल्यामुळे तुला हसू आले आहे. खरोखर तू व्यभिचार कर्म करणारी पापीण आहेस. मी तसा भ्रष्ट नाही. सर्व वसूंमध्ये मी श्रेष्ठ व तपस्वी आहे. असे असता माझ्या अभिलाषाची इच्छा करून हसतेस तर आताच स्त्रीराज्यात तुझी वस्ती होईल. तेथे तुला पुरुष दिसावयाचा नाही. तो शाप ऐकताच ती त्याची स्तुती करून म्हणाली, महाराज, चुकून अपराध घडला त्याचा परिणाम अशा प्रकारचा झाला. जे प्रारब्धी असेल ते बिनतक्रार भोगले पाहिजे हे खरे, परंतु आता इतके तरी करा की मला उशाप देऊन आपल्या चरणाच्या ठिकाणी जागा द्यावी. ती प्रार्थना ऐकून वसूने उशाप दिला की हे पद्मिनी तुला सांगतो ऐक. स्त्रीराज्यात हल्ली राज्यपदावर राणी तिलोत्तमा बसलेली आहे. ती मरण पावल्यावर तू त्या राज्यपदावर बसशील. आता माझ्या ठिकाणी तुझा हेतू गुंतला आहे तर माझा पुत्र मच्छिंद्रनाथ तुझशी रममाण होईल. त्याच्यापासून तुला मीननाथ या नावाचा एक पुत्र झाल्यावर मच्छिंद्रनाथ तुझपासून दूर जाईल. मग तूही स्वर्गाप्रत येऊन भोग भोगशील. हे ऐकताच मैनाकिनीने त्यास विचारिले की त्या ठिकाणी एकही पुरुष नसून साऱ्याच स्त्रिया आहेत. मग त्यांना संतती तरी कशी होते. तेव्हा त्याने सांगितले की वायूचा पुत्र मारुती ऊर्ध्वर येत आहे.
त्याच्या भुभुगाराच्या योगाने स्त्रियांना गर्भधारणा होते, पण पुरुष गर्भ मात्र गळून जातो व स्त्रीगर्भ वाढतो. उपरीक्षवसूने ही माहिती मैनाकिनीला सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथाची व माझी भेट कशी होईल म्हणून तिने त्यास विचारिले. शिवाय तिने अशी शंका विचारिली की ज्या ठिकाणी पुरुष मरण पावतात तेथे मच्छिंद्रनाथाचे येणे कोणत्या युक्तीने होईल हे मला कळवावे. ते ऐकून तो म्हणाला, तू आता तप करून मारुतीची आराधना कर, म्हणजे तो प्रसन्न होऊन तुझी चिंता दूर करील. पण तुला एक गोष्ट सांगून ठेवतो, ती नीट लक्षात धरून ठेव. ती ही की ज्या वेळेस मारुती प्रसन्न होऊन वर देण्यास तयार होईल त्यावेळेस तू त्याच्या प्रत्यक्ष अंगसंगाचे मागणे माग. तो संकटात होऊन मच्छिंद्रनाथास घेऊन येईल. अशा बेताबेताने तुझा कार्यभाग साधून घे. त्या मारुतीविषयी तू कोणत्याही प्रकारच्या शंका मनात आणू नकोस. तो तुझी मच्छिंद्रनाथाची निसंशय गाठ घालून देईल. असा वर देऊन उपरीक्षवसू आपल्या स्थानाप्रत गेला. त्यानंतर मैनाकिनीने स्त्रीराज्यातील शृंगमुरुड नामक शहरात प्रवेश केला. तेथे ती एका चांभाराच्या घरी गेली व ओटीवर बसली. तेव्हा घरधणीन तिची चौकशी करू लागली असता तिने आपली मूळ कथा सांगितली. ती अशी की मी सिंहलद्वीपी राहत असते, पण उपरीक्षवसूचा शाप झाला म्हणून या शहरात आले. आता माझा येथे कसा निभाव लागेल हे माझे मलाच कळत नाही. हे ऐकून चांभारणीने सांगितले की तू मला कन्येप्रमाणे आहेस. येथे खुशाल राहा व आपल्या हाताने स्वयंपाक करून जेवीत जा. मग ती आनंदाने तेथे राहिली. ती दोघींचा स्वयंपाक करू लागल्यामुळे चांभारणीची चूल सुटली. ती तेथे राहून आनंदामध्ये आपली कालक्रमणा करी. एके दिवशी तिलोत्तमा राणीने प्रधानादी दरबारातील स्त्रियांस सांगितले की माझा वृद्धापकाळ झाल्यामुळे मी किती दिवस जगेन याचा नेम नाही. यास्तव या स्त्रीराज्यपदावर कोणाची स्थापना करावी याचा विचार केला पाहिजे. तेव्हा मंत्रिमंडळाने सांगितले की हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यास नगरात पाठवावे व तो जिच्या गळ्यात माळ घालील तिला राज्यपदावर बसवावे. ही युक्ती तिने आनंदाने मान्य केली. मग एका सुमुहूर्तावर हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यास नगरात पाठविले. त्याने मैनाकिनीच्या गळ्यात माळ घातली. त्यावरून तिला राजवाड्यात मोठ्या थाटाने नेऊन सिंहासनावर बसविले. मैनाकिनीस राज्य प्राप्त झाल्यानंतर तिने मोठे तप केले. तिची निष्ठा पाहून मारुती प्रसन्न झाला वगैरे इतिहास मागे विदित केलाच आहे. ती सिंहलद्वीपामध्ये असता तिच्या आईबापांनी आवडीने तिचे मैनाकिनी असे नाव ठेविले होते. ती सिंहलद्वीपातील स्त्री पद्मिनी असल्याने लोक तिला त्याच नावाने हाक मारीत. तिला तिलोत्तमाचे राज्य मिळाल्यामुळे कोणी तिला तिलोत्तमा असेही म्हणत. अशी ही तिची 3 नावे प्रसिद्ध झाली. असो, मारुतीने मैनाकीने राणीचा हात धरल्यानंतर तो म्हणाला की मी वचनात गुंतल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ तुझ्या स्वाधीन केला, परंतु तो आता येथे फार दिवस राहणार नाही. का की मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ हा त्यास घेऊन जाण्यासाठी येथे येत आहे. तो सर्वांना अजिंक्य आहे. मी तुझ्यासाठी पुष्कळ उद्योग केला. श्रीरामानेही सांगून पाहिले, परंतु आम्हा उभयतांचे त्याने ऐकिले नाही. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास नेल्याशिवाय राहणार नाही म्हणून मारुती स्पष्ट बोलला. तसेच मारुतीने मैनाकिनीस सांगितले की गोरक्षनाथ आता येईल, त्यास हरयुक्तीने येथे रमील. पण तो विषयासक्त नाही हे लक्षात ठेव आणि जसे होईल तसे करून त्यास तुझ्या छापेत आण इतके सांगून मारुती निघून गेल्यानंतर मैनाकिनी चिंतेत पडली. इकडे गोरक्षनाथ कलिंगा वेशेस मागमे शृंगमुरुडास जाऊन पोचला. ती सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली होती. तेथून ती वेश्या आपला सारसरंजाम बरोबर घेऊन राजवाड्यात जावयास निघाली. तिच्या समागमे 5-7 जणी होत्या. तिने आपण आल्याची वर्दी देण्यासाठी द्वारपाळास सांगितले. त्यांनी तो निरोप राणीस कळविल्यावर तिच्या बरोबरीच्या मंडळी सुद्धा कचेरीत आणाव्याचा राणीने हुकूम दिला. त्यावरून ती सभेमध्ये गेली. त्यावेळी मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसला होता व शेजारी मैनाकिनी होती. त्यांच्या तैनातीस पुष्कळ स्त्रिया हजर होत्या. कलिंगेने दरबारात आल्यावर पद्मिनी राणीस सांगितले की आपली कीर्ती ऐकून मी या ठिकाणी आले आहे व आपले ऐश्वर्य पाहून समाधान पावले. तिने त्यावेळी पद्मिनीची फारच स्तुती केली. नंतर त्याच रात्रीस कलिंगेचा नाच करण्याचे राणीने नक्की ठरविल्यावर कलिंगा आपल्या बिरगाडी गेली. त्या समारंभाकरिता मैनाकिनीने सभामंडपात सर्व तयारी केली व कलिंगेला आणावयाला पाठविले. तेव्हा ती आपला साजसरंजाम घेऊन जाण्यास सिद्ध झाली. ते पाहून गोरक्षनाथही तिचे समागमे जाण्यास निघाला. जाण्यापूर्वी त्याने तिला एकांती बोलावून सांगितले की मृदंग वाजवावयास मला दे. तो मी इतक्या कुशलतेने वाजवीन की मच्छिंद्रासह राणीस खुशच करीन. त्यावेळी लागेल तितका पैसा तू त्यांच्याजवळून मागून घे. परंतु कलिंगा म्हणाली की मी तुला बरोबर घेऊन गेले असते, परंतु तेथे सर्व स्त्रिया असून पुरुषाला जाण्याची मनाई आहे.
तुला पाहून त्यांच्या मनात विकल्प येऊन अनेक संशय येतील। ते ऐकून गोरक्षनाथ म्हणाला, मी स्त्रीच्या रूपाने येतो, यात 2 फायदे आहेत। गुरुची भेट मला व्हावी हे माझे कार्य होईल व तुलाही पैसा पुष्कळ मिळेल। हे त्यांचे म्हणणे कलिंगेने कबूल केले। मग उत्तम तऱ्हेने लुगडे नेसून, चोळी घालून, वेणीफणी करून व दागदागिने घालून त्याने हुबेहूब स्त्रीचा वेश घेतला। नंतर ती सर्व मंडळी थक झाली। उर्वशी सारख्या स्त्रियांनी दासी व्हावे असे ते अप्रतिम रूप होते। ते पाहून राणी वगैरे मंडळींनी तिची अत्यंत वाखाणणी केली। कलिंगा मुख्य नायकीण, पण तिचेही गोरक्षाच्या स्त्रीरूपापुढे तेज पडेनासे झाले। त्याने ताल सूर बरोबर जमवून मृदंगावर थाप दिली। नंतर नाच सुरू झाला। त्यावेळचे कलिंगेचे गाणे ऐकून सर्वांस अत्यानंद झाला। गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास पाहताच मनात नमस्कार केला व इतके दिवसांनी दर्शन झाल्याने आपण कृतार्थ झालो असे त्यास वाटले। तेथील नृत्यगायनाचा समारंभ फारच अपूर्व झाला व खुद्द मच्छिंद्रनाथाने मान डोलावून शाबासकी दिली। परंतु त्यानंतर गोरक्षनाथ मृदंग वाजवीत असता मधून मधून चलो मच्छिंदर गोरख आया असा ध्वनी वारंवार उठवी। तो ऐकून मच्छिंद्रनाथास दचका बसे व गोरक्ष कसा आला या विचारात तो पडे। त्या आवाजाने त्याची मुखश्री उतरून गेली व गाण्यावरून त्याचे मन उडाले। तेव्हा असे होण्याचे कारण पद्मिनीने विचारिले। त्यावरून त्याने तिला गोरक्षनाथाचा सर्व प्रकार मुळापासून कळविला। मारुतीने पद्मिनीस गोरक्ष आल्याविषयी सांगितलेली खूण पटताच तीही खरकन उतरून गेली। तेणेकरून त्या गाण्याच्या आनंदरंगाचा भंग झाला। तरी मैनाकिनी तशीच लक्ष देऊन ऐकत होती। काही वेळाने तिच्याही श्रवणी तसाच आवाज पडला। मग तिने कलावंतिणीस सांगितले की आमच्या संग्रही मृदंग आहे, तो वाजवून पहा। त्यावरून तिने तो वाजविला असताही तोच आवाज निघू लागला। राणीने आपली कलावंतीण वाजवावयास पाठविली, पण तिला चलो मच्छिंदर गोरख आया हे शब्द काढता येईनात। तेव्हा त्या स्त्रीवेशधाऱ्याला गोरक्षाला मैनाकिनीने एकीकडे नेऊन खरा प्रकार सांगण्याविषयी प्रार्थना करून गुरुची शपथ घातली। तेव्हा प्रगट होण्याचा हाच योग्य समय आहे असा विचार करून तो तिला म्हणाला की मी खरोखर स्त्री नव्हे, मच्छिंद्रनाथाचा प्रिय शिष्य गोरक्षनाथ आहे। तुझ्या राजाच्या व्यवस्थेमुळे मी स्त्रीवेश घेतला आहे। ते ऐकून मैनाकिनी त्याच्या पाया पडली। मग रत्नखचित अलंकार व पुरुषांची उंची वस्त्रे आणून गोरक्षनाथास दिली। तेव्हा त्याने स्त्रीवेश टाकून पुरुषवेश घेतल्यानंतर ती त्याचा हात धरून त्या सभेमध्ये मच्छिंद्रनाथाकडे घेऊन गेली। तेथे तिने मच्छिंद्रनाथास खुणेने इशारा केला व सांगितले, तुमच्या भेटीची इच्छा धरून गोरक्षनाथ येथे आला आहे। प्रारब्ध उदयास आले म्हणून आज हा येथे दृष्टीस पडत आहे। ह्याच्या योगाने संपूर्ण राष्ट्रास मोठे भूषण आहे। आता माझी सर्व काळजी दूर झाली। राज्याची जोखमदारी आपल्या अंगावर घेऊन हा मुलगा नीट राज्यकारभार चालवेल। हा आता आपला धाकटा भाऊ मीननाथ याचेही उत्तम संगोपन करील। अशा प्रकारे मैनाकिनीने त्यास मोहून टाकण्याचा उत्तम घाट घातला। परंतु तो तिचा बेत पाहून गोरक्षनाथास हसू आले। तो तिला म्हणाला, आम्ही शुद्ध वैष्णव लोक, आम्हास हे भूषण काय कामाचे? विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे? असे जरी त्याने बाह्यतः म्हटले तरी मच्छिंद्रनाथ त्याच्या स्वाधीन होईपर्यंत पद्मिनी जसे वागवील तसे वागण्याचा त्याने बेत केला। नंतर मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाच्या गळ्यास मिठी मारली व कलिंग नायकिणीस बहुद्रव्य देऊन निरोप दिला। नंतर गुरुने शिष्यास नवल वर्तमान विचारले। तेव्हा त्याने आपली संपूर्ण हकीकत त्यास कळविली व आता तुम्हास सोडून मी कदापि एकटा राहावयाचा नाही म्हणून सांगितले। त्यावेळेस मच्छिंद्रनाथानेही त्याची परोपरीने समजूत करून म्हटले की तुझ्याविषयी मी निरंतर विचार करीत आहे, पण काय करू? न घडावे तर घडून आले। मला मारुतीने गोवून येथे आणून घातले, पण तुझ्या वाचून मला येथे चैन पडत नाही। अशी बहुत प्रकारांनी त्याची तो समजूत करू लागला। तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला की तुमचे शिष्य अनेक आहेत, तुम्ही जाल तेथे दुसरेही पुष्कळ शिष्य कराल, त्या योगाने तुमची माया सर्वाठाई वाटली जाईल। पण मला तर तुम्ही एकटे गुरु आहात, म्हणून माझा सर्वस्वी लोभ तुमच्यावर। जशी माशांना उदका वाचून गती नाही, तद्वत माझा सर्व आधार काय तो तुम्हीच। असे भाषण करीत असता गोरक्षनाथाच्या नेत्रावाटे आसवे गळत होती। मग मच्छिंद्रनाथाने त्यास पुष्कळ बोध करून त्याचे समाधान केले। त्यावेळी त्यांची प्रेमाची बरीच भाषणे झाली। नंतर उभयतांनी एके ठिकाणी भोजन केले व एकाच ठिकाणी निद्रा केली। दुसरे दिवशी सकाळी नित्यकर्म झाल्यावर एका मांडीवर गोरक्ष व दुसऱ्या मांडीवर मीननाथ यांना घेऊन मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसून गोष्टी सांगू लागले। श्री नवनाथ कथासार अध्याय 20 समाप्त। ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः। ओम श्री नवनाथाय नमः।
श्री नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय 21. गोरक्षनाथास मोहविण्याचे मैनाकिनीचे सर्व प्रयत्न निष्फळ. मच्छिंद्रनाथाने गोरक्षास तेथे राहवून घेतल्यावर त्याचे मन रमून त्याने तेथे राहावे म्हणून मैनाकिनीने अनेक प्रयत्न केले. ती तर आपल्या पुत्राहून त्याच्यावर विशेष प्रेम ठेवू लागली. तिने त्याच्या खाण्यापिण्याची निजण्या बसण्याची वेळच्या वेळेस योग्य तरतूद ठेवली व त्यास कपडालत्ता व दागदागिना हवा तसा उंची वापरावयास देऊ लागली. गोरक्षनाथास अशी सर्व सुखे मिळत असताही त्यास ते गोड लागेना. तो नित्य मच्छिंद्रनाथास म्हणे की तिन्ही लोकात आपण मान्य अशी आपली योग्यता असता ह्या विषय सुखाच्या खाड्यात का पडत आहात? तशात तुम्ही मूळचे कोण आहात, आता कार्य कोणते करीत आहात व अवतार घेऊन कोणते कर्म करावयाचे आहे याचा थोडासा विचार केला पाहिजे. यास्तव सर्व संग परित्याग करून या काळजीतून मोकळे व्हावे. अशा प्रकारे गोरक्षाने मच्छिंद्रनाथ गुरुस बरेच वेळा सांगितले, तेणेकरून त्यास विरक्तता उत्पन्न झाली. मग मायापाशात गुंतून न राहता आपल्या मुलुखास जाण्याबद्दल त्याने गोरक्षास वचन दिले. तेव्हा त्यास आनंद झाला. पुढे गोरक्षासमागम्य गेल्या वाचून आता मला सुटका नाही असा आपला विचार मच्छिंद्रनाथाने तिलोत्तमेस कळविला, पण तुला सोडून जाण्यास हिंमत होत नाही असेही सुचविले. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही जर गेला नाही तर तो तुम्हास कसा नेईल? ते ऐकून आपण त्यास दिलेले वचन आणि गोरक्षाबरोबर झालेले भाषण त्याने तिला कळविले आणि म्हटले, त्याच्याबरोबर गेल्या वाचून सुटका नाही व तुझा मोहपाश मला जाऊ देत नाही. अशा दोन्ही संकटात मी सापडलो आहे. आता ह्यास एकच उपाय दिसतो, तो हा की तू त्यास आपल्या कुशलतेने मोहवून टाक. हे ऐकून ती म्हणाली, मी पूर्वीच उपाय करून पाहिले, त्यात कोणतीही कसर ठेवली नाही, परंतु व्यर्थ. माझ्या बोधाने व करामतीने काही एक निष्पन्न झाले नाही. असे तिचे निराशेचे भाषण ऐकूनही आणखी एकदा प्रयत्न करून पाहाव्यासाठी मच्छिंद्रनाथाने तिला सुचविले. एके दिवशी गोरक्षनाथाने पद्मिनीपाशी गोष्ट काढली की आज मी मच्छिंद्रनाथास घेऊन तीर्थयात्रेस जातो. तेव्हा तिने त्यास बोध केला की बाळा, मी तुला माझा वडील मुलगा म्हणून समजते. भावाचे तुला पाठबळ आहेच. आता आम्ही अन्नवस्त्र घेऊन स्वस्थ बसून राहणार. गोरक्षनाथाला दया यावी म्हणून ती दीन मुद्रेने असे बोलत असताही त्याच्या मनात दया उत्पन्न झाली नाही. उलट तिला त्याने त्यावेळी स्पष्ट सांगितले की आम्हास त्रैलोक्याच्या राज्याची देखील पर्वा नाही, मग तुझ्या या स्त्रीगजाच्या राज्याची देखील पर्वा नाही. मग तुझ्या या स्त्रीगजाचा हिशेब काय? ते तुझे खुशाल भोग. आम्ही योगी, आम्हास या भूषणामध्ये मोठेसे महत्त्व वाटत नाही. यास्तव आम्ही तीर्थाटनास जातो, तेथे सुकृतक्रिया आचरण करून सुखसंपत्ती भोगू असे म्हणून तिच्यापाशी जाण्याकरिता आज्ञा मागू लागला. तिने त्यास पुष्कळ समजावून सांगितले, परंतु तो ऐकेना. सरतेशेवटी 1 वर्षभर तरी राहावे म्हणून तिने अतिशय आग्रह केला असता तो तिला म्हणाला, मला येथे येऊन 6 महिने झाले, यास्तव आता मी येथे जास्त राहणार नाही. तेव्हा पद्मिनी आणखी 6 महिने राहण्यासाठी आग्रह करू लागली व आता थोड्यासाठी उतावळी करू नकोस, मग मी मोठ्या आनंदाने मच्छिंद्रनाथास तीर्थयात्रा करावयाची आज्ञा देईन. अशा प्रकारच्या भाषणाने ती त्याची पायधरणी करू लागली. तिने इतकी गळ घातल्यामुळे त्याच्याने तिचे म्हणणे अमान्य करवेना. त्याने तिला सांगितले की तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आणखी 6 महिने तुझ्याकरिता राहतो, पण त्या मुदतीनंतर तरी आम्हास जाण्याची तू कधी परवानगी देणार तो दिवस आज नक्की मला कळव, म्हणजे ठीक पडेल. मग चैत्र शुद्ध प्रतिपदेस भोजन झाल्यानंतर मी राजीखुशीने तुमची रवानगी करून देईन म्हणून तिने गोरक्षनाथास कबूल केले. ते 6 महिने हा म्हणता निघून जातील असे मनात आणून तो तेथे स्वस्थ राहिला. या गोष्टी काही दिवस लोटल्यानंतर एके दिवशी मैनाकिनीने गोरक्षनाथास हाक मारून जवळ बसविले. तोंडावरून हात फिरविला आणि म्हटले, बाळा, माझ्या मनात तुझे एकदाचे लग्न करून द्यावे असे आहे. मग त्या माझ्या सुनेबरोबर हसून खेळून माझी कालक्रमणा तरी होईल. जी फारच स्वरूपवता स्त्री असेल तिच्याशी मी तुझा विवाह करीन. लग्न समारंभही तुझ्या खुशीप्रमाणे मोठ्या डामडोलाने करीन. तुम्ही तीर्थयात्रा करून लवकरच परत या. फार दिवस राहू नका. येथे आल्यावर सर्व राज्यकारभार तू आपल्या ताब्यात घे. बाळा, इतकी तू माझी हौस पुरवलीस म्हणजे झाले. असे बोलून त्याने मोहजालात गुंतावे म्हणून ती पुष्कळ प्रकारच्या युक्त्या योजून पाहत होती, परंतु तिच्या भाषणांपासून बिलकुल फायदा झाला नाही. त्याने तिला निक्षून सांगितले की मला कर्णमुद्रिका या 2 बायका आहेत, आणखी तिसरी करण्याची माझी इच्छा नाही व आता लग्न करणे मला शोभतही नाही. असा जेव्हा त्याने तिला खडखडीत जबाब दिला तेव्हा ती निराश होऊन स्वस्थ बसून राहिली. नंतर एके दिवशी गोरखनाथास मोहविण्यासाठी पद्मिनीने एक सुंदर स्त्री खेळण्याच्या मिशाने रात्रीच त्याच्याकडे पाठविली.
तिने सोंगट्याचा पट बरोबर घेतला होता। ती गोरक्षनाथाच्या खोलीत जाऊन त्यास म्हणाली, तुमच्या समागमे आज 2 सोंगट्याचे डाव खेळावे असे माझ्या मनात आले आहे। हे ऐकून तोही तिचा हेतू पुरविण्यास्तव तिच्याबरोबर खेळावयास बसला। त्यावेळी तिने नेत्रकटाक्षांनी पुष्कळ बाण मारून त्यास विधून टाकण्याविषयी प्रयत्न केले, पण तो तिच्या नेत्रकटाक्षांस, तिच्या भाषणास व हावभावांस काही एक जुमानीना। शेवटी तिने आपल्या मांडया उघड्या ठेवून गुह्यभागही त्याच्या नजरेस पाडला। इतक्या निर्लज्जपणाने ती त्याशी वागत असताही त्याच्या मनात मुळीच कामवासना उत्पन्न होईना, असे पाहून ती अखेरीस खिन्न झाली व राणीस सर्व वृत्तांत सांगून विन्मुख होऊन परत घरी गेली। सारांश: मैनाकिनीने गोरखनाथास राहविण्याकरिता केलेले सर्व प्रयत्न फुकट गेले। पुढे पुढे मच्छिंद्रनाथाचा वियोग होणार म्हणून मैनाकिनी मीननाथास पोटाशी धरून रडत बसू लागली। त्यावेळी दुसऱ्या स्त्रिया तिची वारंवार समजूत करीत व गोरक्षनाथास आपण वश करू असा तिला धीर देत, तरी त्यांच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसेना। अशा रीतीने ती चिंतेमध्ये दिवस काढीत असता पूर्वी ठरलेला वर्षप्रतिपदेचा दिवस येऊन ठेपला। त्या दिवशी जिकडे तिकडे लोक आनंदात मौजा मारण्यात गुंतावयाचे, परंतु त्या दिवशी सर्व नगरी हळहळू लागली। इकडे गोरक्षनाथ शिंगी, फावडी इत्यादी घेऊन मच्छिंद्रनाथास बोलावू आला। तो त्याच्या पाया होऊन निघण्यासाठी उतावळी करू लागला, तेव्हा तर मैनाकिनी मोठमोठ्याने रडू लागली। तिने म्हटले की बाळा, तुम्ही दोघेही जेवून जा, उपाशी जाऊ नका। मग स्वयंपाक झाल्यावर गुरुशिष्यांनी एके पंक्तीस भोजन केले। नंतर तिलोत्तमा राणीने मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढली की तुम्ही तर आता जावयास निघालात, तरी मीननाथास घेऊन जाण्याचा विचार आहे की नाही हे मला सांगावे। हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की त्याच्याविषयी जसे तुझ्या विचारास येईल तसे आम्ही करू, त्याच्याबद्दल तुझे मन आम्ही दुखविणार नाही। तेव्हा ती म्हणाली, तुम्ही मीननाथास आपल्या समागमे घेऊन जावे। आजपर्यंत तुम्ही येथे होता म्हणून मारुतीच्या बुभुकारापासून त्याचे संरक्षण झाले। तुम्ही गेल्यानंतर त्याचे येथे रक्षण करणारा कोणी नाही। दुसरीही यात एक अशी गोष्ट आहे की मला उपरीक्षवसूचा, तुमच्या पित्याचा शाप आहे। त्याच्या शापास्तव मी सिंहलद्वीप सोडून येथे आले आहे। शापाची मुदतही भरत आली आहे। यास्तव तुम्ही जाताच उशापाचे फळ मला प्राप्त होईल व तो येऊन मला येथून घेऊन जाईल। मग मीननाथाचे येथे संरक्षण कोण करील? जर त्यास स्वर्गास घेऊन जावे तर मनुष्यदेह तेथे जात नाही। अशा या सर्व अडचणी लक्षात आणून माझे मत असे आहे की मीननाथास तुम्ही आपल्याबरोबर घेऊन जावे। मग तिच्या मर्जीनुरूप मीननाथास घेऊन जाण्याचा विचार ठरला। मग भोजन झाल्यानंतर गोरक्षनाथाने निघण्याची घाई मांडली। मीननाथाकडे पाहून तिलोत्तमेच्या मुखातून शब्द निघेनासा झाला। तिला गहिवर येऊन ती एकसारखी रडत होती। तेव्हा तेथील स्त्रियांनी गोरक्षनाथास वेढून टाकिले। त्याने जाऊ नये म्हणून त्या राजवैभवाचे वर्णन करू लागल्या। निरनिराळ्या दागदागिन्यांचा व कपड्यालत्यांचा त्याचे पुढे ढीग करून रत्नखचित अलंकार व भरजरीचे शेलेदुपेटे त्यांनी त्याचे पुढे आणून ठेविले। तसेच आम्ही अवघ्या जणी तुझ्या बटीक होऊ, तुझ्या मर्जीप्रमाणे नटून शृंगारून तुला यथेच्छ रतिसुख देऊ, असा पुष्कळ प्रकारांनी त्यांनी त्याला मोहविण्याचा प्रयत्न केला। पण गोरक्षनाथ त्या सर्वाचा धिक्कार करून म्हणाला, आम्हाला सुखसंपत्तीशी काय करावयाचे आहे? जमिनीचे आथमणून आम्हास फार सुखदायक होते। अशा प्रकारे बोलून तो लागलाच निघाला। जाताना त्याने मैनाकिनीस नमस्कार केला, मीननाथास खांद्यावर घेतले व मच्छिंद्रनाथास बरोबर घेऊन तो गावाबाहेर गेला। ते निघण्यापूर्वी गोरक्षनाथाच्या नकळत आपल्या भांडारातील सोन्याची एक वीट मैनाकिनीने मच्छिंद्रनाथास दिली होती। ती त्याने त्यास न कळू देता झोळीत ठेविली। वेशीपर्यंत मंडळी त्यास पोचवावयास गेली होती, तेथे मैनाकिनी मच्छिंद्रनाथाच्या पाया पडली। तिने गोरक्षनाथास पोटाशी धरिले व त्यास नाथाची बर्दास्त ठेवून त्याच्या जीवास जपण्याविषयी पुष्कळ सांगितले, तरी पण तिचा मायामोह सुटेना। तिने गोरक्षनाथाच्या गळ्यास मिठी घातली आणि मोठमोठ्याने रडू लागली। मग त्या प्रसंगातून निसटून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचा हात धरून सपाट्याने चालू लागला। इकडे तिलोत्तमा मैनाकिनी ऊर बडवून व डोके आपटून घेऊ लागली व गायीसारखा हंबरडा फोडून शोक करू लागली। तो शोक उपरीक्षवसूने आकाशातून ऐकताच विमान घेऊन तो तिच्याजवळ आला व तिला तिच्या घरी घेऊन गेला। तो म्हणाला, तुला वेळ तर लागले नाही ना? तू हे मांडिले आहेस काय? तू स्वर्गातील राहणारी असून शाप मिळाल्यामुळे येथे आलीस। आता शापमोचन होऊन तू सुखी होणार। असे बोलून त्याने तिच्या अंगावर हात फिरवून तिला पोटाशी धरिले व तिचे डोळे पुसून तिला घरी नेल्यानंतर युक्तिप्रयुक्तीने बोध केला। श्री नवनाथ कथासार अध्याय 21 समाप्त। ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः। ओम श्री नवनाथाय नमः।